महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या अटीतटीच्या विधानसभा निवडणुकीतून निवडून आलेले आमदार रत्नाकर गुट्टे हे सलग दुसऱ्यांदा आमदार झाले असून कार्यकर्त्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण सर्वत्र दिसत असतानाच झालेली लढत ही प्रशंसनीय होती हे मात्र तितकेच सत्य असल्यामुळे रत्नाकर गुट्टे यांचे समर्थक सध्या आमदार गुट्टे हे मंत्रिपदाचे दावेदार आहे हे त्यांनी ध्यानी बाळगले असल्यामुळे त्या अनुषंगाने आज रोजी राणी सावरगाव येथील अर्धपीठ असलेल्या रेणुका माता मंदिर येथे समस्त रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाने सर्वसमावेशक महाआरतीचे आयोजन केले असल्याचे समजते। त्यावेळी उपस्थितात हनुमंत मुंडे मित्र मंडळ प्रभारी मनोहरराव गळाकाटू, ज्येष्ठ नेते बालाजी लटपटे, युवक तालुका अध्यक्ष शिवाजी दैफळे, प्रसिद्धी माध्यम प्रमुख परसराम गुट्टे, माजी सरपंच सुरेश चव्हाण, माजी सरपंच राहुल बनाटे, पत्रकार इत्यादी चाहत्यांची उपस्थिती दिसली असून आमदार गुट्टे हेच भावी मंत्री असल्याचे त्यांनी जपमाळ मनी गोवली असल्याचे दिसत आहे। गुंजेगाव या दोन्ही जिल्हा परिषद सर्कलच्या वतीने आपल्या गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आमदार या ठिकाणी दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवड झाली आहे। परंतु या जिल्ह्याचा विकास होण्यासाठी आणि आमच्या रेणुका देवीचं जे पर्यटन स्थळ आहे या पर्यटन स्थळाचा विकास होण्यासाठी माननीय आमदार गुट्टे साहेबांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावं यासाठी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी महाआरतीचं आयोजन केलं होतं आणि याची सगळ्यांची आमची मागणी आहे की आमदार गुट्टे साहेबांना महाराष्ट्राचं मंत्री व या जिल्ह्याचं पालकमंत्री मिळावं अशी आमच्या सर्वांची मागणी आहे। गावमध्ये न्यूजकरिता रुद्रा मुरकुटे, गंगाखेड, परभणी।